नमस्कार मित्रांनो. तर आज मी चाललोय शिरंबे गावातील मल्लिकार्जुन मंदिर बघायला आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या चारही बाजूला 12ही महिने पाणी असतं. तर आज बघूया शिरंबे गावातील मल्लिकार्जुन मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीत डोंगर, झरे आणि शांततेत वसलेले हे आहे शिरंबे गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिर. चिपळूणपासून काही अंतरावर असणारे शिरंबे गाव कोकणातील पारंपरिक संस्कृती आणि आध्यात्मिक जपणारं एक ठिकाण आहे. शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेलं हे मंदिर स्थापत्यकलेचा एक नमुना मानलं जातं. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे नैसर्गिक झऱ्याचं पाणी जे शिवलिंगाभोवती सतत असतं. मंदिरात प्रवेश करतानाच जाणवते ती एक वेगळीच शांतता. चारही बाजूने निसर्गाने वेढलेले हे मंदिर पावसाळ्यात तर स्वर्गसुखासारखं भासतं. हिरवळ, पाण्याचे झरे आणि शांतता म्हणूनच हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षक ठरतं. कोकणातील गाव संस्कृती आणि श्रद्धेचं सुंदर मिश्रण म्हणजेच शिरंबे. निसर्ग, अध्यात्मक आणि इतिहास यांचा जर संगम अनुभवायचा असेल तर एकदा तरी नक्की शिरंबेला या. मल्लिकार्जुन मंदिराची एक आख्यायिका आहे. शिरंबे गावाच्या सीमेवर असलेल्या पुरी गावातील एका शेतकऱ्याने महादेवाची आराधना करत माझ्या शेतात भरपूर धान्य येऊ दे अशी इच्छा व्यक्त केली. महादेवाच्या कृपेने शेतात भरपूर पीक आले. पीक काढल्यानंतर पायलीने धान्याची मोजणी करून तो शेतकरी आपल्या घरातील कोठारात धान्य नेत होता. परंतु कितीही धान्य काढले तरी धान्याची रास कमी होत नव्हती. घरातील कोठार भरल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना देऊन शेतातील रास तशीच होती. सूर्यास्त झाला तरीही धान्याची रास न संपल्यामुळे शेतकरी दमला व त्याने संतापाच्या भराने आपली पायरी त्या राशीवर आपटली. त्यावेळी तिचे 2 तुकडे झाले. एक तुकडा पुरिये गावात पडला. तो नाचणदेव म्हणून प्रसिद्ध आहे. शिरंबेत पडलेल्या दुसऱ्या तुकड्याचे स्वयंभू पिंडीत रूपांतर झाले. मळणीतून उठून शिरंब्यात आला म्हणून त्यास मल्लिकार्जुन असे नाव पडले. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.